लागते, चांगले दिसते. बरं, सज्जनाचं महत्व कोणी वाढवलं? दुर्जनानं. आलं का लक्षात? बरं, हा दुर्जन सुद्धा ओळखता आला पाहिजे, म्हणजे सज्जन कोण. रामायणाकडे जाऊन जर बघाल तर संपूर्ण रामायणामध्ये दुर्जन कोण वाटतं? 14 वर्षाचा वनवास माझ्या प्रभूला का झाला याचा विचार केला तर दुर्जन रूपामध्ये आपल्याला कोण दिसतं? कोण दिसतं? तुमच्यापैकीच आहे ना ती, म्हणून विचारालो. कोण बोलते की मग क्या हो तुम्ही सगळे? कैकेयी. बरं, कैकेयी जर दुर्जन आहे आणि तिने मला खरं सांगा बरं, कैकेयीनं जर 2 वचन मागितले नसते, या भरताला तिलक मागितला आणि कैकेयी दुसरं वचन काय मागते? राजा दशरथाला म्हणते मागहूं करजोरी बर का. बघा मागताना हे लय लावते आणि लावणाऱ्या माणसापासून सावध राहो. साप कधी फणा खाली टाकला की समजा हे ना कधी मारू सांगता येईना फणा. मांजर असं लावून चाललं की नाही, ती उडी मारल उंदरावर सांगते. जाऊ द्या तो विषय. मला सांगायचं मागहूं दुसरा बल करजोरी पूजे होणार मनोरथ. काय म्हणत आहे? तापस देश विशेष उदासी 14 वर्ष. आता तू माझ्या रामाला वाढवा. मी भरताला जायचे नाही म्हणत नाही, तुझ्या भरताला राज्य देतो मी, पण माझ्या रामाला 14 वर्षाचा वनवास का? वरडले मला. दशरथ वरडले. तेव्हा ती काही कशी म्हणते, वाटलंच होतं तुम्ही मान्य करणार नाही हो. फक्त म्हणायला रघुकुलरी तुझा चली आई प्राण जाय पर्वतन जाई. अरे तुम्ही रघुवंशी खोटारडे आहात, उद्या सर्व जगाला सांगणार या दशरथानं माझ्या नवऱ्यानं मला फसवलं. हे दिव म्हणते कधी मी म्हणतो नवरा बायकोचं भांडण झाल्यावर घरातून बोंबलत बाहेर यायची गरज आहे का? माया तिला हात बी लावला नवरा हो, त्यानं येऊन आणणार म्हणजे तुझ्या पाया पडतो, तुझ्या पाया पडतो मध्ये अगोदर तुम्हाला असलं पाहिजे हो. खोल काय म्हणतोय मी? कैकेयीने तूर मागितले, हे का मागितले याचा अभ्यास कधीच आपण केला नाही. रामायण फक्त ऐकलं, रामायण का झालं हे कधीच ऐकलं नाही. रामायण अगोदर लिहिलं घेतलं हे सुद्धा कोणाला माहिती नाही. बऱ्याच लोकांना माहिती, माफ करावर क्षमा करा. हे रामायण कथा ही अगोदर लिहिल्या गेली, नंतर प्रभू तसे वागले. याला नाटक म्हणावं काय इतिहास म्हणा, नेमकं काय म्हणा. जे अगोदर लिहिल्या जातं आणि तसं वागल्या जातं त्याला नाटक. मर्यादा पुरुषोत्तम रामाची लीला ही जगता करता होती. अहो त्याचं नाव देत असताना तुलसीदास म्हणतात रामचरित्र मानस. या 3 पायऱ्यात लक्षात घ्या. आणि काय? मानस, मानस माने हम, मानस माने मन, मानस माने चित्त, मानस माने अहंकार. ही पहिली पायरी आहे. चरित्र ही दुसरी पायरी आहे. मानस मन सुधारलं की त्याचं चरित्र घडतं. लक्षात. आणि ज्याचं चरित्र घडतं तो राम व्हायला वेळ लागत नाही. ह्यालाच म्हणतात राम चरित्र मानस.
सांगायचं तात्पर्य ज्यावेळेस मायबापा श्री रामप्रभू होते अवघ्या 4 वर्षाचे, 4 वर्षाच्या लेकराला काही कळतं का नाही, त्याला फक्त आई आणि बाबा आणि दादा आणि ताई एवढंच, याच्या पलीकडे काहीच कळणार. तरी एक दिवस काय झालं, कैकेयी माता, मला सांगा 3 मातेंपैकी जास्त प्रेम माझ्या रघुवराचं कोणावर होतं, राघवाचं कोणावर होतं, तर कैकेयीवर होतं. राम जन्माला आले कौशल्याच्या पोटी, माय बापा कौशल्याच्या उदरी जन्माला आले, पण संपूर्ण प्रभूंचं जे जीवन गेलं ते कैकेयीच्या महालात गेलं. लक्षात घ्या, सावतर आई असताना एवढं प्रेम कैकेयीवर होतं. त्यांना माहिती होतं मी मा कौशल्याला जरी काम सांगल तर कौशल्या करणार नाही, जननी आहे ना माझी. म्हणून माय बापा श्रीरामाने कौशल्यापेक्षा अधिक प्रेम करणाऱ्या कैकेयीला जगहितार्थ माय बापा 4 वर्षाच्या असताना कैकेयी भांडे घासत होती. प्रभू श्रीराम पाठीमागनं आले आणि डोळे बंद केले, असे डोळे बंद केले. लहान लेकराला असं सवय राहते, आई बाबा बसले की पाठीमागून पळत तिथे डोळे बंद करते. मी कोण आहे, लेकरू खेळतं, आनंद वाटतो. मी कोण आहे मला सांगा. ज्या पोटच्या गोळाला जन्माला घातलंय त्याचा लहानपणात पहिली किलकारीच्या मातेनं ऐकली, त्याचा आवाज करणार नाही होईल. तरी सुद्धा रामप्रभू विचार कर, आई मी कोण आहे. त्यावेळेला कैकेयी हसत म्हणायला लागली, माझा राघव आहे, माझा रघुवर आहे, माझा रघुनंदन आहे, माझा श्रीराम आहे. आई तुम्हाला ओळखलं नाही, मी कोण आहे सांगा. त्यावेळेला मला पाहू कैकेयीने प्रभूचं खरं वर्णन सांगितलं. तू जगदीश्वर आहे, या जगताचा ईश्वर, 14 भुवनाचा मालक, 33 कोटी देवावरती राज्य करणारा तू सर्वांचा राजा आहे. तू अनुरणीयान महतू मह्यान तुझी ख्याती आहे. तू सगळ्या जगाचा ईश्वर आहे. जेव्हा ओळख सांगितली त्यावेळेस म्हणले मैया मग मला तुला काहीतरी मागायचं, तू देशील का. काही म्हणले बेटा प्राण माग माझा. लेकराने मागावं आईने नाही द्यावा असं कधीच होऊ शकत नाही. प्राण मागावा मी द्यायला तयार आहे. म्हणजे आई तुझा प्राण मला नकोय, मला ज्यांचा प्राण घ्यायचा त्याकरता तुझ्याकडनं काहीतरी मागायचे. व्यवस्थित आहे का काय, मला ज्यांचा प्राण घ्यायचा आहे त्याच्यासाठी तुझ्याकडे काहीतरी मागायचं. पण आई मला पहिलं वचन दे, मी सांगितलेलं तू मागशील. अरे रामाचं काय मागणार आहेस बाळा, माग ना तू, मी देते ना तुला. नाही तुला नाही आई, तुम्हाला पहिलं वचन दे. हातावर हात ठेवला, राघवा अरे तू मागशील ते मी द्यायला तयार आहे, माग तुला काय. त्यावेळेस श्रीरामप्रभू म्हणले आई एक गोष्ट सांगू का. म्हणले काय. जे मी तुला मागतोय ना कदाचित ते तुझ्याकडनं मागल्यानंतर तुझा नवरा तुला या भूतलावरती एकटीला सोडून जाईल, तू विधवा होशील. आई विचार कर. राघवा बाळा असं काय मागणार आहे. अरे माझी परीक्षा घेऊ नको राघवा, मी म्हणलं ना माझा प्राण घे, हे असं अभद्र बोलू नको राघवा. अरे काय मागायचं सांग तरी. आई तुझा पोटचा पोरगा भरत तुला कधी आई म्हणणार नाही. आई हे जगत तुला लाथाडेल. आई विचार कर, मी तुला ते मागतोय आज देणार आहेस का. मायबाप आईचा प्राण मागितलं तरी आई देते बरं. आईचा प्राण मागितलं लेकराचं माय बापा सुनेचं भांडण चालू आहे आतल्या घरामध्ये, माय बाहेर ऐकते आणि ती पोरगी म्हणते पाय एक तर ती तुमची आई राहील ना तर मी राहील, दोन्हीतून कोण पाहिजे सांगा. त्यावेळेस माय बापा बाहेर बसलेली आई ऐकते आणि तेव्हा ती आई आपल्या मनामध्ये एक दृढ भाव, मग बघा ना आपल्या मनाची तयारी करते की माझ्या लेकरापासून आता मला वंचित व्हावं लागेल का. त्याचं सुख आहे ना, त्याच्या सुखासाठी बरं लेकरू एवढंसं तोंड करून बाहेर द्यायचंय. आई 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 अगं तुला काहीतरी बोलायचंय ग, रडत होते त्याने. बाळा ऐकलं मी रे, हे बघ तू माझी काही चिंता करू नको. तुला वाटेल की मी तुला सोडून कशी राहील, तू चिंता करू नको. मी